मुंबई गोवा महामार्गावर पुराचे पाणी, 6 तास वाहतूक कोंडी. महामार्ग पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांची पाहणी. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. महामार्गावरील अनेक ठिकाणी पुराचे पाणी साचल्याने तब्बल 6 तास वाहतूक कोंडी निर्माण झाली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महामार्ग पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनेक भागांमध्ये पुराचे पाणी साचले. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. महामार्गावर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची दखल घेत महामार्ग पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी प्रभावित भागांची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम सुरू असून अडकलेल्या वाहनांना मार्ग मोकळा करून देण्यात येत आहे. दरम्यान पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आणि काय खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे? ट्रॅफिक व्यवस्था कशी आहे? मुंबई गोवा नॅशनल हायवे 66 वरती वाकण फाटा आणि सुखेडी इतर रस्त्यावरती पाणी आलेलं आहे. त्यामुळे वाहतूक जी आहे ते बंद करण्यात आलेली आहे. मुंबईला जाणाऱ्या लोकांसाठी, वाहनांसाठी तामिनी घाट मार्गे एक्सप्रेसवेवरून मुंबईला येण्यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर गोव्याला जाण्यासाठी सुद्धा तामिनी मार्गे गोव्याला जाण्यासंदर्भामध्ये सूचना देण्यात आलेली आहे. पाऊस सुरू आहे, पाणी आणखी ओसरलेलं नाही आहे, त्यामुळे या ठिकाणची वाहतूक थांबवलेली आहे. जे या ठिकाणी छोट्या व्हेकल्स होत्या, लहान व्हेकलमध्ये थांबलेले वगैरे होत्या, त्यांना आपण वापस पाठवून पर्यायी मार्गाची उपलब्धता करून दिली आहे. त्याप्रमाणे त्यांना अपील पण केलं चाललं आहे आणि आवश्यकतेप्रमाणे स्थानिक लोक सुद्धा, आजूबाजूच्या गावचे लोक सुद्धा इथं लोकांना मदत करत आहेत. त्याचबरोबर पाणी आणि बिस्किटची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रशासन तसेच महामार्ग प्रशासनाच्या SP, DYSP, स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलीस सुद्धा या ठिकाणी बंदोबस्तासाठी हजर आहेत.